70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असतानाही मी सत्तेमध्ये आहे, जर गुन्हा सिद्ध झाला नाही तर तो आरोपी असतो का? त्यांनी हे सरळ स्वरूप आव्हान जे आहेत हे देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिलेलं आहे. नवे तर नरेंद्र मोदी यांना देखील त्यांनी ललकारलेलं आहे. आता बघूया गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचं टोळी युद्ध आता पुढे अधिक कोणत्या डायलॉगवर जातं. एमपीएससीचे विद्यार्थी कालपासून ते वयाच्या अटी संदर्भात आंदोलन करतायत, काय मागणी असणार? सरकार एकंदरीत बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगानं खूप कमी पडत आहे. 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून दिल्या जातील हे नरेंद्र मोदींनी सांगून 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 24 कोटी तर नोकऱ्या मिळाल्याच नाही आणि पर्यायाने मोठी बेरोजगारी निर्माण झालेली आहे. आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सातत्याने वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांना त्रस्त करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे. महानगरपालिकेमध्ये वंचित आणि काँग्रेसची काय स्थिती राहणार? नाशिक माफ करा नांदेड, लातूर, मुंबई या ठिकाणी वंचितच्या सोबत आमची आघाडी झालेली आहे आणि इतर ठिकाणी आम्ही मित्रपक्ष म्हणून मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे नार्वेकरांच्या संदर्भात एक पत्र पाठवलं, काय नेमकं तक्रार आहे तुमची? विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा, राज्यसभा यांचे जे अध्यक्ष आहेत ते आणि राज्यपाल यांनी सर्वसाधारणपणे अराजकीय स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे. कारण विधानसभेचे अध्यक्ष हे कस्टोडियन आहेत. कोणी संविधानाचा कस्टोडियन असतं तर नार्वेकर एक कस्टोडियन सभागृहाचे आहे, संवैधानिक पद आहे. आणि अशा पदावरचा माणूस हे गुंड्यासारखं मवाल्यासारखं जर दमदाटी करत जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या अवतीभोवती जर आढळून येत असतील तर ही फार मोठी एक शोकांतिका आहे. आणि त्यांना सदरचे विश्लेषण वापरण्याचं कारण असं की त्यांनी ज्या पद्धतीनं तिथे दमदाटी केली, त्यांची भाषा, त्यांचा आविर्भाव, त्यांची देहबोली ही अत्यंत खालच्या पातळीवर एक विधानसभेच्या अध्यक्षाच्या अनुषंगाने त्यांचं वर्तन हे आढळून आलं. त्यांच्या परिवारातील सदस्य अनपोज निवडून यावे करिता एक पद्धतीने ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दरवाजाच त्यांनी अडवून ठेवला होता असं म्हटल्यास हे चुकीचं ठरणार नाही. मुळात विधानसभेचे अध्यक्ष हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामांकन ज्या ठिकाणी भरणं चाललं होतं त्या ठिकाणी न जाण्याची आवश्यकता काय? त्यामुळे एकंदरीत दमदाटी करणं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन पदाचा गैरवापर करणं असेल, उमेदवारांना अर्ज भरून देण्याच्या अनुषंगानं त्यांनी तिथे केलेली दमदाटी असेल, तिथे सदरची बाब उघडकीस साधणाऱ्या लोकांना पुन्हा तिथे दमदाटी करण्याचा जर प्रकार असेल तर हा सर्व आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने आता संपूर्ण नियम जे गुंडाळून ठेवून आता त्यांनी भाजपच्या दावणीला स्वतःला बांधून ठेवलं आहे. आम्ही जो आरोप करतो तो खऱ्या असल्याचं या निमित्तानं आढळून येतं. मात्र आता निवडणूक आयोगानेच जनाची नाही तर मनाची बाळगून आता आचारसंहिता भंगाचा गुन्हा हा नार्वेकरांवर दाखल करावा अशा स्वरूपाची आमची मागणी आहे. मात्र याला मागणीची आवश्यकता नाही, आचारसंहिता भंग झालेला आहे, एव्हाना तात्काळ स्वरूपामध्ये नार्वेकरांवर गुन्हे दाखल व्हायला हवे होते. की निवडणूक आयोगाने प्रामाणिकपणे जर राहिला किंवा काम केलं तर मुंबईत ठाकरे येतील, कसं पाहता यांच्या विधानाकडे? निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे सर्वश्रुत आहे. आणि निवडणूक आयोगाने जर त्यांनी अजूनही त्यांच्या कारवाया जर थांबवल्या नाही, सत्य त्यांनी बाजूला जर ठेवलं तर देशाला एका मोठ्या संकटाकडे ते घेऊन चाललेले आहे. त्याचं तरी किमान त्यांनी भान ठेवावं. अजित पवारांनी असं विधान केलं की राज्यात लुटारू गँग तयार झाली, अनेक घोटाळे झालेत म्हणून. आता सत्तेतल्याच माणसाने आरोप जो केलेला आहे ते त्या गँगचे सहभागी सदस्य आहेत, त्याच्यामुळे त्याच्याजवळ अधिकची माहिती आहे म्हणून त्यांनी ती मीडियाच्या समोर आणि लोकांच्या समोर मांडली आहे. मात्र सत्तेमधलेच लोक हे एकमेकांना घेऊन कुठेतरी या भ्रष्टाचारात लिप्त असल्यामुळे ना अजित पवार बाहेर पडू शकत, ना एवढे मोठे आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. हरिभाऊ राठोड हे माजी आमदार आहेत आणि त्यांची जी काही कारणाची सुरक्षा असेल त्या सुरक्षा काढून देण्याकरता ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निर्देश देतात. म्हणजे आता हे स्वतःला देवापेक्षा संविधानापेक्षाही मोठे समजायला लागलेले आहेत. जिसके हात में दंडा उसकी भैंस अशा पद्धतीने अराजकतेकडे महाराष्ट्र हा घेऊन चालले आहेत. आणि यात भरीसभर त्या ठिकाणचं 4 वाजेच्या नंतरचं CCTV फुटेज जे आहेत हे देखील सरकारने आणि पर्यायी निवडणूक आयोगाने तिथे नष्ट केलेलं आहे. म्हणजे चोरी करत असताना पुरावे नष्ट करण्याचं देखील पाप हे निवडणूक आयोग
आणि प्रशासन करीत आहे. भाजप शिवसेनेच्या जवळपास 65-66 जागा बिनविरोध निवडून आल्यात. नेमक्या कशा आल्या असं स्पष्टीकरण मागितलंय निवडणूक आयोगानं. तुम्हाला काय वाटतं की खरोखर निवडून आल्यात? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण याचं मागत असताना फिक्सिंगमध्ये आपला सहभाग नव्हता हे देखील त्यांनी जाहीर करावं. नार्वेकरांवर गुन्हे दाखल करावेत. निवडून आल्यानंतर घोडेबाजार हा जो चालतो ते आतापर्यंत आपण ऐकलं होतं. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य सत्ताधाऱ्यांनी चालवलं होतं. तर आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया अशा स्वरूपामध्ये त्यांनी त्यांची भूमिका हे ठरवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनपोज जे आहेत हे लोक निवडून आणलेले आहेत. ही त्यांची लोकप्रियता नाही, तर ही त्यांची दमदाटी आहे, त्यांचा घोडेबाजार आहे. नोटाचं बटनच आता काढून टाका अशा स्वरूपाच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे. एकंदरीत निवडणुका म्हणजे लोकशाही, निवडणुका म्हणजे मतदार म्हणजे नागरिक, हे जे चक्र आहे लोकशाहीचं हे संपूर्ण खिळखिळं करण्याचा प्रयत्न आता सत्ताधारी करत आहेत. हा सत्तेचा माज आहे आणि याचा शेवट अराजकतेकडे होणार आहे. त्यांनी भारताची निकोप अशा स्वरूपाची जी लोकशाही आहे ती वृद्धिंगत करावी, अन्यथा देशाला, तुम्हालाच काय, देशाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.